मुंबई महापालिकेच्या मुलुंड येथील प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून अधूनमधून बंद असतो आणि त्याचा फटका साहजिकच सभासदांना बसतो। त्याविरोधात काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रियदर्शनी क्रीडा संकुलाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलमध्ये जे जलतरंग आहे हे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे। 18 कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये चालू आहे आणि आता मेंटेनन्सचा काम पण हे निर्लज्ज सरकार करत नाहीये। आता तुम्ही बघा, याच्या 1-2 वर्षापूर्वी पण टेंडर निघाले होते, तेव्हा 7 करोडचा टेंडर होता, वाढवून त्यांनी आता 18 करोड केला आहे। तर म्हणून माझा तो हे आरोप आहे की जे कॉन्ट्रॅक्टरदार आहे या हे प्रशासनचे लोक आहे याच्यामध्ये कमिशनखोरी करत आहे, हे बाहेर आलेला पाहिजे। कसा फटका बसला या मोठ्या प्रमाणात? आम्हाला रोज ना इथून ठाणेला जायला होतं आहे, रोज ठाणेला जायला म्हणजे आम्हाला डिफिकल्ट होतं आहे। अपर प्रो कॅटेगरीमध्ये तर मला वाटतं 10च्या वर मुलं जे शिफ्ट झाले इकडनं, मग काहींनी तर स्विमिंगच सोडून दिलं कारण इकडनं काही होत नव्हतं म्हणून। भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालय जे आहे दिल्लीमध्ये 500 कोटी खर्च करून 2 वर्षात तुम्ही उभे करू शकतात आणि हे तो छोटासा तलाव आहे आणि रिपेअर वो जॉब आहे, काय मेंटेनन्स पण करू शकत नाही का तुम्ही?